कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहबारी येथील शाळेत मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। सकाळी 7:30 वाजता गावातून प्रभात फेरी काढण्यात आली। गावातून लहान चिमुकल्यांनी दिलेल्या घोषणांमुळे सर्व ग्रामस्थ आपल्या तिरंग्याला सलामी देण्यासाठी प्रभात फेरीत सामील झाले। त्यानंतर सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ शाळेच्या प्रांगणात आले। विद्यार्थी तसेच ग्रामस्थ रांगेत उभे राहिले। ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतीलाल बोहे यांनी केले। ध्वज फडकवल्यावर चिमुकल्यांनी सलामी देऊन संगीताच्या तालावर आपल्या गोड आवाजाने व शब्द सुमनांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हटले। बच्ची कंपनीच्या इवल्या ओठांनी म्हटलेल्या राष्ट्रगीत व ध्वजगीताने उपस्थित सर्व ग्रामस्थांचे हृदय प्रसन्न झाले। यावेळी धारडे दिगर ग्रामपंचायत सदस्य जयाबाई चव्हाण यांनी शाळेसाठी घड्याळ ही भेटवस्तू दिली। यानंतर शाळेतील चिमुकल्यांनी सुंदर असे भाषण केले। यानंतर देशभक्तीपर गाण्यावर चिमुकल्यांनी सुंदर असे नृत्य करून उपस्थितांचे मन जिंकून घेतली। या कार्यक्रमास उपस्थित देशप्रेमींनी विद्यार्थ्यांना बक्षिसे दिले, त्यांचे शाळेकडून मनस्वी धन्यवाद केले। यावेळी आजी माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, सोसायटीचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, कवर सर, ठाकरे सर्व गावातील ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिक, महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप झाल्यानंतर शाळेचे शिक्षक ठाकरे सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, अशी माहिती मोहबारीचे सरपंच शाहू चव्हाण यांनी दिली। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।